नर्मदे हर. आज सानप महाराज यांच्या परिक्रमेतला 35वा दिवस आणि या असणाऱ्या बुरुद या ठिकाणी या माईचं दर्शन घेऊन सानप महाराज आता नर्मदा परिक्रमेला पुढील सुरुवात करत आहोत. नर्मदे हर. सर्वांना आज अतिशय जागृत देवस्थान बुरुद या ठिकाणची दुर्गा माता या माईचा इतिहास खूप मोठा आहे आणि आपणास कालच्या व्हिडिओमध्ये जरूर आपणास पाहावयास मिळेल. आणि आपणास हा जो दिवा दिसत आहे तो दिवा नसून साक्षात माईचं स्वरूप आहे. कारण माई त्या दिव्यामध्ये समावित झालेली आहे. आणि याचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या दिव्याला वरच्या जी पितळी आहे त्या पितळीला कधीही काजळी येत नाही. कारण का तर माईचं स्वरूप त्या दिव्यामध्ये प्रज्वलित आहे. म्हणून एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारचा हा इथला इतिहास आहे हा. आणि आज जवळजवळ 1 कोटीचं मंदिर या माईचं या ठिकाणी बनवलेलं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम जय ओम जय ओम जय ओम जय ओम. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय ओम. अतिशय छान मंदिर. अगदी 1 कोटीच्या पुढचा हा प्रोजेक्ट आहे मंदिराचा. सगळं संगमोरी. नर्मदे हर. नर्मदे हर. मुक्कामी या ठिकाणी होतो. छानशी व्यवस्था गावकऱ्यांनी केली आणि खूप आनंद वाटला. आणि आज परिक्रमेमध्ये इथून प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. आजच्या दिवसाची सर्वांना शुभेच्छा माईच्या दरबारातून. आणि 35वा दिवस चालू झालेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आज या असणाऱ्या परिक्रमेतल्या 35व्या दिवसाची सुरुवात. सुंदर आज या दिवसात या निसर्गाने बघा किती सुंदर कलरची उधळण केलेली आहे. आज ठीक 6:20 आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे परिक्रमेमध्ये. नर्मदे अतिशय मनमोहक वातावरण तयार झालेलं आहे. ही निसर्गाची या असणाऱ्या मनाला भुरळ घालणारं चित्र. नर्मदे हर. नर्मदे हर. आज बुरुदवरून आम्ही निघालो आणि बुरुदवरून मनावर 9 किलोमीटर राहतात. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा 35 दिवसाचा प्रवास कसा झाला माईने कळलं सुद्धा नाही. आपल्या या परिक्रमेतला आनंद हा खूप मोठा आहे. त्याचं वर्णन आपण करू शकत नाही.
नरमध्ये म्हणून आपण घर बसल्या कमीत कमी या परिस्थितीचा आनंद घ्यावा. तर आता आपण चालत असताना मनावर या ठिकाणी आलेलो आहोत. बंकनाथ अट्टल दरबार नरमध्ये आणि हा छानसा आश्रम अनेक वेळेस येणं झालेलं आहे नरमध्ये. परंतु चला नवीन आमच्या असणारे नरमध्ये नवीन असणाऱ्या परिक्रमावासीसाठी किंवा ओढामुक्तींच्या नवीन नर्मदा भक्तांसाठी हा व्हिडिओ आपण घेत आहोत. नरमध्ये बोरुडला या ठिकाणून निघाल्यानंतर 8:30 वाजता या मनावर बंकनाथ आश्रमामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. नरमध्ये असा निसर्ग सौंदर्याने नटलेला आश्रम आणि भोलेबाबांचं वास्तव्य मध्ये. जय हो. जय हो भोले बाबा की जय. नर्मदे हर. जय हो जय. बंकनाथजी भगवान मनावर या ठिकाणी नरमध्ये मनावर या ठिकाणी बंकनाथ महादेव नरमध्ये आता या ठिकाणी बालभोग घेतला आणि आता नर्मदे बाबा जी बोल रहे थे या हमने बाल भोग ले लिया, गर्म पानी ले लिया, मत बोलो. नर्मदे आणि आता पुढील प्रवासाला सुरुवात 9 वाजलेले आहे. नर्मदे बाबा जी बहुत बड़े बाल भोग देते हैं, सेवा करते हैं और सबका इंतजार करते हैं. मनावर या ठिकाणी नर्मदे बंकनाथ मंदिर अटल दरबार नर्मदे आता सानप महाराज मनावरच्या पुढे धरमपुरी मार्ग आहे. बंकनाथ या ठिकाणून 9 ते 10 किलोमीटर आहे. आज दुपारी 12च्या वेळेत त्या बंकनाथ आश्रमावरती पोहोचणार, दुपारची भोजन प्रसादी घेणार आणि धरमपुरी मार्गे माईच्या परिक्रमेत चालत राहणार. नर्मदे जिंदगी भर. जय ओम जय ओम जय ओम. अशा प्रकारचा हा माईच्या परिक्रमेतला छानसा प्रवास चालू आहे. 7 डिसेंबर 2025 रोजी मनावरमधून 9:15 वाजता पुढील परिक्रमेत चालत आहोत. नर्मदे हर. आता आपण पोहोचलो आहोत बाकानेरला. मनावरपासून एक 9 ते 10 किलोमीटर बाकानेर आहे.
आता आपल्याला वाजले आहेत 11:30 आणि आता आपण या ठिकाणी असणारा मारुती मंदिर आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आपण जाणार, भोजन प्रसादी घेणार, छोटीशी विश्रांती घेणार आणि मग पुढे परिक्रमेत धरमपुरी मार्गे निघणार. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. नाव काय म्हणले तुमचं नाव? रावसाहेब शामराव चव्हाण, नवनाथनगर, सातारा. सातारा. अच्छा, ठीक आहे. बाकानेर या ठिकाणी भोजन प्रसादी घेत असताना बाबांची पुन्हा गाठ पडलेली आहे. आपण भारत रामभाऊ आहे चांदोरी. अच्छा, आता बाकी सर्व महाराष्ट्रीयन आहे. चला ठीक आहे. नर्मदे हर. बाकानेर या आश्रमामध्ये छानशी भोजन प्रसादी आणि आश्रम ही छान आहे. दुसऱ्यांदा येण्याचा योग आलेला आहे. पराठा, नंतर हरभऱ्याची उसळ, अगदी सुंदर या ठिकाणी भोजन प्रसादी आणि आश्रम बी छानसा आहे. मंदिर बी मोठं आहे. खेडापती सरकार बाकानेर म्हणून मारुतीरायांचं छानसं मंदिर आणि खूप असं सुंदर भव्य दिव्य आश्रम. भोजन प्रसादी नेहमीच छान असते या ठिकाणी. ते जय ओम जय ओम जय ओम. चला आता आम्ही भोजन करून घेतोया. 12 वाजलेत. नर्मदे हर. बघा महिंचा भोग किती सुंदर आहे बाकानेर या ठिकाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. आता आपण बाकानेर या ठिकाणी खेडापती मारुती या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन नर्मदे हर माई. नर्मदे हर. पुढे धरमपुरी मार्गे प्रस्थान केलेला आहे. आता 1:30 वाजलेला आहे. 1:30 वाजता आपण निघालोय. होय, आता कुठपर्यंत जाऊन पोहोचतो या. नर्मदे नर्मदे. थंडगार हवा, थोडंसं उन्हाची चटक, अशा प्रकारचं मिश्र वातावरण. त्याच्यामुळे सर्दी कफ प्रत्येकाला झालं म्हटलं तरी चालेल. नर्मदे हर. थंड पाणी. नर्मदे हर. नर्मदे हर. बाकानेर के आगे हम निकले ही थे तो मैंने आवाज़ दिया और केले के फ्रेश वेपर्स और मैंने जूस निकाला. अपने धर्म के प्रति कितना आदर भाव है इसमें दिख जाता है. नर्मदे हर. अभी भी लोगों में जो धर्म की ओर बढ़ते हैं उनके प्रति आदर भाव रहता है. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आता परिक्रमेमध्ये चालत असताना झिरवी या बाकानेरच्या पुढे धनगावच्या पुढे 3 किलोमीटर झिरवी आणि या झिरवी गावातून आपण आता पुढे पदार्पण करत आहोत.
आता धरमपुरी या ठिकाणाहून 14 ते 15 किलोमीटर राहिलेले आहे आणि खलघाट 25 किलोमीटर. अगदी तुम्हाला अंदाजे सांगितलं, परंतु बघा किलोमीटर बी तिथं नेमकं दिसलेलं आहे. खलघाट 25 आणि धरमपुरी 15, नेट 15 किलोमीटर राहिलेली आहे. आणि सुलगाव नर्मदे, हा सुलगावच्या पाठीमागे, हे धरमपुरीच्या पाठीमागे सुलगाव आहे. आणि त्या सुलगावामध्ये आमचे तरडे यांचा आश्रम आहे. पोहया तिथपर्यंत नर्मदे, हा तिथपर्यंत जाणं होतं एकेकाने. जय हो. नर्मदे, आपण आता परिक्रमेमध्ये चालत असताना झिरवेच्या पुढे कोठडा या 3 किलोमीटरच्या गावी पोहोचलेलो आहे. 4:30 वाजलेले आहेत. अजून एक पाऊण घंटा आपल्याकडे आहे. नर्मदे, हा. आणि तशी इथं राहण्याची काही व्यवस्था दिसत नाही. त्याच्यामुळे पाहूया आपण महिन्यात कुठे व्यवस्था केली आहे. आदेश देत ठिकाणी थांबूया. नर्मदे, जिंदगी. जय हो. एकलवरा धरमपुरी या गावी आज मुक्कामी आहोत. आणि अशा प्रकारचा हा घरगुती राहण्याची व्यवस्था असल्या कारणाने या ठिकाणी भोजन प्रसादी आत्ताच झालेली आहे. आज बोरुद या ठिकाणाहून ते एकलवारा धरमपुरी, आता इथून माहेश्वर घाट हा 35 किलोमीटर आहे आणि खलघाट 17-18 किलोमीटर राहिलेला आहे. अशा प्रकारे उद्या प्रवास राहील. आज चला कमीत कमी 36 किलोमीटर झालेत प्रवासामध्ये. नर्मदे हर. शुभरात्री. शुभम भवतु. सुखी नाम.